सामान उड़ जाता है। साला मैं घर में कैसा लो कैसा नहीं मेरे कुछ मालूम नहीं। आवाज जेवून पाहतो मेंढूक राणी ए गेंडऱ्याचे माव सुटूक पोटऱ्याची आई व ए हाजऱ्याचे माव गोपे त्या बहीण घरात पुई पुई कर आलो गेलो त्या बहीण मला एका धागीत तोडतो दोन धागी तुला जोडतो गोपे ए पेगो गोपे म्हटलं माझे गोपे वा त्या बहीण का करण भाऊ ते पोट्ट पहिल्यांदी 7 मुली झाल्या खोटं नाही सांगणार भाऊ पहिल्यांदी 7 मुली झाल्या बाद मिळत नव्हतं तो झोपो खाल्या तरी होऊ दे म्हणजे 7वा बाल्या ना आता त्या बहिणीच्या पोट्ट्याच्या ढुंगण कावडे टोचून राहिले कावना बोंबलून दिले पोट्ट बायको म्हटलं माझे बायको ते बायको तेव्हा डावचा मी आवाज देऊन धसली कुठे होती मागे बसली होती पोट्ट्याच्या ढुंगण कावडे टोचून राहिले तुला मारलं तर राग आला का व माझ्या नवऱ्याने बाईला मारलं तर बाई रागाला ते का राग नाही करू गुदू न तुले काय सांगू माझे गोपे लढत नाही व का करतात थेंब पडते का म्हणून पाडून पाहून राहिलो व असं का गोपे काय झालं जास्त वेळ नाही आज आपल्याला पाटलाच्या घरी आमंत्रण आहे कायचं पाटलाने 2 आवडे जावडे पोरं झाले माझ्या पाटलाला आवाजाला फोन झाले का 14 वर्ष झाले पाटलाच्या पोटी उतरूही नव्हतं ना माझ्याही नव्हती आता 2 आवडे जावडे झाले तर आपल्याला बारशाच्या जेवणाने बोलावलाय माझ्या बुंदीचं लाडू असतील त्या बाई बुंदीच्या नाव खायचं फरक जा त्या दिवशी त्या बाई तुला तेरवी मिरची भजे खाल्ल्याचा 4 दिवस पिरित्री खाल्ली त्या बाईला सैतानी फासा चला ना चला पण गोपे तुला राग येत असेल तर मला खोलीत नाही रेडिओ मार पण पाटलाला काही माई वर ठेवतो त्या दिवशी मारले तशी आली का त्या दिवशी मारू देईन का पोटात पेट्रोल आहे सांग लवकर चला या बहीणचा सैतानी फासा तुझ्या आमली फुटल्या काय झालं का तुला पहिलेच म्हणलं पाटलाच्या घरी जायचं माना सन्मानानं जायचं मस्त डोक्यावर शेव घे पद्धतशीर जा नाही तर हुदरून कोणाला वाढवत आणलं मला हो आणलो पाटलाच्या वावरात तुला भारे बांधाले त्या बैली मध्ये पाटलाच्या वाड्यात आणलं ते म्हणजे वावरात आणली अहो हा पाटलाचा वाडा हो एवढे लोक कशाला आले तुला माहित नाही बारसा आहे म्हणून अहो लक्षातच नव्हते माझ्या ठीक आहे बाजलो नमस्कार बाजा साहेब राम राम बे आले का काम भोकलायस का तुझ्या समोर 5 फुटाची इमारत उभी आहे ना आलास का म्हणते माणसाची परिभाषा आहे रे कोणी दरबारात आल्यावर आले का मनाशी कोणती बायको आहे का रे नाही मान नवरा हो रे मला तो बैलाला आमचा नालायक लोकांची बायको ती बायको पाटील ये कोण आहे ये तेरी कौन है रे पाटील ये तेरी बीबी ने मैं इसका बीबी ये तेरी बीबी और तू इसका बीबा ये ईमानदारी से कौन है रे ईमानदारी सांगू पाटील ये कौन है रे ये मेरा ताला ये तेरा ताला ये मेरा ताला ना मैं इसकी चाबी ये तेरा ताला और तू इसकी चाबी ये मेरा ताला मैं इसकी चाबी मैं इसका पायरी आलू ये
गोपे अहो, आपण पती आणि पत्नी संसाराचे दोन चाका जर तू बिघडलीस तर माझी जिंदगी सुरळीत चालणार नाही आणि मी बिघडलो तुझी जिंदगी परिपूर्ण होणार नाही. म्हणून आज या पाटलाच्या बाणीवर पाटलीच्या जिद्दीवर आणि या लोकांच्या देशावर हे दह्याचा माठ घे आणि सरळ बाजारची वाट घे. या पाटलाच्या बाणीवर या पाटलीच्या बाणीवर एवढ्या लोकांच्या बाणीवर या दह्याचं माठ घेते बाजारला जाते हॅलो साहेब, तुमचा वेळ संपत येत आहे तरी दिनेश साहेब यांनी तयार राहावे. तरी तोपर्यंत तुम्हाला 10-15 मिनिटाचा वेळ आहे. तोपर्यंत तुमची गंमत चालू द्यावी. आणि दुसरी पार्टी बिबराव साहेब यांनी या स्टेजवर मंचकावर तयार राहावं. माझा तुझी बायको बाजारला गेली काय झोपली तुझी बायको बाजारला गेली काय त्या बायकोला बोल्या खेळून आली. आणि माझी बायको जाणार नाही हा? तुला वाटते का रे कमल्या पाठव ना नाना नाला का तुला काय वाटतं ते पाठवलं पाहिजे ना. माझी बायको बाजारला जाणार नाही ते राहता चालली जाणार मला जायचं म्हटलं ना. चोरी 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 आपकी आवाज़ साजना से चोरी चोरी आपकी आवाज़ गवळ्याच्या गवळणी बाजारला निघून गेला होता. आजचा दिवस चालले जाणार हे बिचारा चोरी चोरी आपकी आवाज़ साजना से चोरी चोरी आपकी आवाज़ पाहू नको सुख या जगी कष्टा विना ग 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 पाहू नको सुख या जगी जीवन होणार नाही सफल जीवन विचाराविना पाहू नको सुख या जगी कष्टा विना ग पाहू नको सुख या जगी तुझ्या बापाला जाणं पळा तुझ्या देवाला जाणं पळा विचार करून घ्या सर गवल्याच्या गवळणी बाजारला निघून गेल्या तू एकटी घरी राहून काय करशील राधा आजच्या दिवस चालली जा कम से कम मुलाबाळाच्या पोटाचा प्रश्न आहे राधा चालली जा बरं बाजारला जा म्हणून आले. चालली जा का? मी म्हणते घरी एकटी दारी एकटी कोणाबरोबर जावं. आपल्या घराचे दारी घर कुणाचा म्हणावे राधावा त्या गोपिकेचा आहे. गोपिकेकडे जाणं तिला बाजारला घेऊन जा बरं ती ना आल्या ना. बाजूला तंदुसकी म्हातारी मावशी राहते तिला घेऊन जा का आणि ती पण ना आल्या ना. जर दोघीतून कोणी नाही येणार तर मी तुझ्या संगतीला येईल राधा ज्या जवानीतली बायको मी बाजारला जाऊ देणार नाही बरं जाते आणि त्यांचा विचार घेऊन ये. ठीक आहे चल बाई बाजारला गेली पाहिजे. बाजारला नाही गेली तर आपलं मुले बाळ उपाशी राहते. या धंद्यावर आपलं पोट आहे. कशी गेली पाहिजे. जाते गोपीकडे आणि गोपीला घेऊन मासीकडे जाते आणि मासीला घेऊन बाजारला जाते. चल बाई आज बाजारला जाते म्हणजे आज मला उशीर झाल्या घरच्या कामात गेली तर राधाच्या घराला जाते राधा घेऊन सोबत बाजारला जाते राधा मावशीच्या घराकडे जाऊन पाहिजे. अगं राधा कुठे का अगं मी तुझ्याकडे होती. अगं मी तुझ्याच घराकडे येत होती का काम बाजारला नाही गेली. अगं आज मला उशीर झाला ग माझ्या घरी पाहुणे आले होते का माझे भाऊ वगैरे म्हणून मी बाजारला नाही गेली. आज अगं आपण दोघांच बहिणी कसं जायचं का कसं जायचं वा.